महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक शब्द पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय, तो म्हणजे गुंगी गुडिया। महायुतीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन छेडले, काही ठिकाणी काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शनही केले जात आहेत। राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण आणि कार्यकर्ते थेट काँग्रेस कार्यालयामध्येही शिरले आणि एकच गोंधळ उडाला। आंदोलनकर्त्यांनी काँग्रेसकडून संबंधित वक्तव्याबद्दल माफीची मागणीही केली। त्यामुळे हा वाद आता केवळ एका विधानापुरता मर्यादित न राहता इतिहासातील एका जुन्या राजकीय संदर्भापर्यंत पोहोचलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय प्रवासाचा दाखला देत आहेत। पण नेमका हा गुंगी गुडिया शब्द आला कुठून आणि त्यामागचा इतिहास नेमका काय आहे, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 1966 साली लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान बनल्या। त्यावेळी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना, ज्यांना पुढे सिंडिकेट म्हणून ओळखलं गेलं, अशा नेत्यांचा समज होता की इंदिरा गांधी राजकीय दृष्ट्या फार प्रभावी ठरणार नाहीत, कारण त्या खूप शांत आणि संयमी नेत्या म्हणून होत्या। त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या प्रभावाखाली राहतील आणि पक्षातील मोठे निर्णय हेच नेते घेतील असा त्यांचा समज होता। 24 जानेवारी 1966 रोजी जेव्हा इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली होती, तेव्हा त्यांचं भाषण कौशल्य फारसं प्रभावी नव्हतं। सार्वजनिक भाषणामध्ये सुद्धा त्या फार आक्रमक अशा नव्हत्या, जे राजकीय एखाद्या व्यक्तीला असणं गरजेचं असतं। संसदेमध्ये बजेट किंवा इतर विषयांवरती बोलताना त्या प्रचंड अडखळायच्या आणि शांत राहायच्या। अशात 1969चा अर्थसंकल्प सादर करताना त्या प्रचंड तणावाखाली होत्या। त्यांना बोलताना शब्दही नीट बाहेर पडत नव्हते, असा उल्लेख एका पुस्तकामध्ये करण्यात आलाय। काँग्रेसमधील तत्कालीन ज्येष्ठ नेत्यांना वाटलं होतं की इंदिरा गांधी शांत स्वभावाच्या असल्यामुळे त्यांना आपल्या तालावरती नाचवणं सोपं होईल। याच शांत आणि लाजाळू प्रतिमेमुळे विरोधी नेत्यांनी त्यांना कठपुतली किंवा गुंगी गुडिया म्हणजेच बोलू न शकणारी भाऊली अशी उपमा दिली होती। याच पार्श्वभूमीवरती समाजवादी नेते डॉक्टर राम मोहन लोहिया यांनी इंदिरा गांधींसाठी गुंगी गुडिया हा शब्द प्रयोग केल्याचा उल्लेख अनेक ऐतिहासिक संदर्भांमध्ये आढळतो। त्यानंतर हा शब्द राजकीय चर्चेमध्ये लोकप्रिय झाला। मात्र पुढील काही वर्षांमध्येच इंदिरा गांधी यांनी आपल्या निर्णयक्षम नेतृत्वामुळे संपूर्ण राजकीय चित्र बदलवून टाकलं आणि आपल्याला जी उपमा दिली होती गुंगी गुडिया, ते पूर्णपणे हे चित्र, ही उपमा बदलवून टाकली। 1969 मध्ये त्यांनी देशातील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं। स्थानिकांचे प्रिव्ही पर्स रद्द करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 1971च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गरिबी हटावच्या घोषणेसह मिळवलेला प्रचंड विजय या घटनेने त्यांनी त्यांची प्रतिमा पूर्णपणे बदलली। काँग्रेसमधील सिंडिकेटला आव्हान देत स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व त्यांनी निर्माण केलं। त्यानंतर 1971लाच भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताच्या विजयामुळे आणि बांगलादेशाच्या निर्मितीनंतर त्यांचं नेतृत्व देशात आणि जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरलं। याच काळात इंदिरा गांधीच्या नेतृत्वाचे अनेक विरोधी नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं होतं। गुंगी गुडिया अशी उपमा मिळालेल्या इंदिरा गांधी यांनाच पुढे आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। देशातल्या सर्वाधिक ताकदवार किंवा आक्रमक पंतप्रधानांपैकी एक म्हणून इंदिरा गांधींचं नाव हे आजही घेतलं जातं। आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा गुंगी गुडिया हा शब्द चर्चेत आलेला आहे। मात्र या निमित्तानं इतिहासातील घटनांकडे तथ्याच्या आधारे पाहणं आणि राजकीय आख्यायिका आणि ऐतिहासिक नोंदी यांतील फरक समजून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।